वसई विरार परिसरात मुसळधार पावसाचे सर्वत्र पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत असताना वालीवमध्ये झाड कोसळल्याची घटना घडली असून या घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे। जोरदार वाऱ्यामुळे वालीव परिसरातील विठ्ठल मंदिर येथे हे झाड भर पावसात कोसळले। या झाडाखाली येऊन 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बहुजन विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक 20च्या नगरसेविका निशा जगदीश भोईर आणि प्रभाग क्रमांक 19चे नगरसेवक अशरद चौधरी, वालीव विभागाचे युवा अध्यक्ष महेश धनगर, बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते जगदीश भोईर यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी मोठे झाड रस्त्यालगत कोसळले असल्याचे दिसून आले। रुग्णवाहिका बोलवून या घटनेतील जखमींना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले। त्यानंतर वसई विरार महानगरपालिका अग्निशमन दलाला बोलवून रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या झाडाच्या फांद्यांचे तुकडे करून जेसीबीच्या साहाय्याने झाड हटवण्यात आले व वाहतूक सुरळीत करून देण्यात आली। नगरसेविका निशा भोईर यांनी दवाखान्यात भेट देत जखमींची विचारपूस केली व जखमीवर योग्य उपचार करण्यासाठी डॉक्टरांना सांगितले। पालघरसह वसई विरारमध्ये मंगळवार दिनांक 7 जुलै रोजीही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज पाहता नागरिकांनी अतिमहत्वाचे काम असल्यावरच घराबाहेर पडा असे आवाहन जगदीश भोईर यांनी केलं आहे।